नमस्कार. मी रणजित सुनील मोहिते. रंगगंध कलासक्त न्यास आयोजित मराठी कथाकथन स्पर्धेत मी आज दिनांक 10 सप्टेंबर 2021 रोजी श्याम मनोहर यांची काळजी ही कथा सादर करणार आहे. मी इथं शपथपूर्वक सांगतो की जोपर्यंत या स्पर्धेचा निकाल लागणार नाही तोपर्यंत हा व्हिडिओ मी इतरत्र कुठेही प्रसिद्ध करणार नाही. सुरू करतो. बायको मला म्हणाली, कळलं का? काय? आपला पुष्कर कविता लिहायला लागलाय. अहो, परवा मी त्याच्या वह्या बघत होते, तर एका वहीत कविता होत्या. वाचल्यास? अहो, त्याला आत्ता सांगा की हे कविता वगैरे असं काही लिहू नकोस. आत्ता हे वर्ष महत्वाचं आहे. आता इंजिनियर हो आणि मग हव्या तेवढ्या कविता लिही. हे 12वीचं वर्ष आहे, चांगले मार्क पडले पाहिजे. त्याला तुम्ही एकदा समजावून सांगा. मला बायकोला वाटणारी काळजी कळत होती, पण तरीही तिची गंमत करण्यासाठी मी म्हणालो, करू दे कविता लिहिण्यात किती वेळ जाणार आहे? 5-10 मिनिटं. तेवढाच त्याला अभ्यासातून विरंगुळा. अहो, पण आत्ता असं काही नको. इंजिनियर हो आणि मग लिही ना. बायको तरातरा आत गेली आणि तरातरा परत आली आणि माझ्यासमोर पुष्करची कवितांची वही धरली. बघा, सबंध वही कवितांनी भरली. लहान आहे का? 300 पानी सबंध भरली आहे कवितांनी. त्याला सांगा इंजिनियर हो आणि मग लिही ना. मी कुठल्याच नीट विचारात नव्हतो. अहो, वही तरी घ्या ना. किती वेळ हातात धरून ठेवली. हात अवघडला ना माझा. मी वही घेतली. हो, आज क्लासवरनं परतल्यावर त्याला सांगा. काय समजते का मी काय म्हणते? हो, समजलं. आता आमच्या घराण्यात कधी कुणी कविता केलेली नाही. अर्थात इंजिनियरही कुणी नाही बरं का. हो, आज क्लासवरनं परतल्यावर त्याला सांगा की इंजिनियर हो आणि मग लिही हव्या तेवढ्या कविता. बरं. त्या रात्री मी पुष्करला काही बोललो नाही. जरी आम्ही तिघे जेवताना बायको मला सारखी खुणावत होती, बोला ना, बोला. नाही बोललो. पुष्कर जेवण करून अभ्यासाला त्याच्या खोलीत गेला. तो अभ्यासच करतोय ना हे बायको बघून आली. अभ्यासच करतोय मग झालं तर. अहो, पण त्याला नीट समजावून सांगा की हे कविता वगैरे काही करू नकोस बाबा. अगं, हे बघ मालती, पुष्कर बुद्धिमान आहे. 10वीला मेरिट मध्ये आलाय. आपण त्याला असं काही सांगून उगाच का डिस्टर्ब करायचं? अहो, हे बघा, हे वय विचित्र असतं. 10वी पेक्षा 12वीचं वय नाजूक असतं. त्याला तुम्ही फक्त एकदा सांगा की आत्ता काही कविता करू नकोस, इंजिनियर हो आणि मग पाहिजे ते कर. बर, योग्य वेळी सांगू. योग्य वगैरे नको, उद्याच सांगा. बर, झोपू आता. त्या रात्री मला अचानक जाग आली. अलीकडे मला झोप आली की एक जाग येते, पूर्ण जाग येते. मग मी हॉलमध्ये येऊन बसतो आणि काहीतरी चाळत बसतो, काहीतरी वाचत बसतो. काहीतरी म्हणजे पुरवणी किंवा वर्तमानपत्र. हॉलमध्ये आलो, टेबल लॅम्प लावला, टिपायवरचं वर्तमानपत्र उचललं तर खाली पुष्करची वही. ही मालती पाडला. आता ही पुष्करची वही त्याच्या टेबलावर नेऊन ठेवायची का? इथं काय? पुष्करची कवितांची वही. मी पुष्करची कवितांची वही घेतली, उघडली. 4 कविता ओळीनं वाचल्या. काही पाने उलटून
आणखी 7 कविता वाचल्या. पुष्करने नेमक्या कविता लिहिल्यात किती हे मोजावं तर मी आणखी 5 कविता वाचत गेलो. सकाळी गुपचूपपणे पुष्कर उठण्या अगोदर त्याच्या टेबलावर ही वही ठेवली पाहिजे. नाही, तोहून कधी बोलला नाही की मी कविता करतो. तर आपण कशाला सांगा की आपण तुझ्या कविता वाचल्या म्हणून. मी दिवा बंद केला, अंधार केला आणि खिडकीतून बाहेर बघत बसलो. आणि मला पुष्करच्या काही गोष्टी आठवू लागल्या. मालतीने पुष्कर लहान असताना त्याच्या सगळ्या अवस्थेतले फोटो काढण्यासाठी कॅमेरा घ्यायला लावला होता. आमच्याकडे पुष्करचा नागडा फोटो सुद्धा आहे. लहानपणीचा खूप फोटो आहे. पुष्करचा 12वीचा अभ्यास करतानाचा फोटो मालतीला काढायचा होता, पण पुष्करने तो काढूनही दिला. का? कारण तो आता मोठा झालाय असं त्याला वाटतं. मालतीच्या बऱ्याच गोष्टी त्याला हल्ली पोरकट वाटतात. मीही त्याला कधी तू असं कर, असं वाग असं नाही सांगितलं. तो 10वीला मेरिटमध्ये आलाय, त्याला कधी अभ्यास कर असंही सांगायची गरज नाही पडली. पण आता त्याला सांगावं लागणार आहे. का तर त्याच्या कविता काय आहे. पुष्करच्या कवितेत मी तू असं फार वेळ आहे. म्हणजे मी वाचलेल्या कवितेत मी तू होतेच. तू मध्ये फरक तरी होते वेगवेगळ्या प्रकारचे, पण मी असलेल्या सगळ्या कवितेतले मी एकसारखे. आता हे एकसारखे सगळे मी असणे चांगले नाही. पुष्कर बुद्धिमान आहे, तरी त्याच्या कवितेतले सगळे मी एकसारखे कसे. पुष्कर बुद्धिमान आहे, तरी त्याच्या कवितेतले सगळे मी एकसारखे कसे 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 हा प्रश्न आला आणि माझे विचार थांबले. अर्थात काही वेळाने ते पुन्हा सुरू झाले. नाही, मी काही कविता काढणाऱ्यातला नाहीये. शाळेत, हायस्कुलात टेक्स्टबुक मधल्या कविता मी शिकलो. पण आज इतक्या वर्षांनी पुष्करच्या कविता वाचल्या आणि त्याच्या कवितेतले सगळे मी एकसारखे पाहून मला कसं तरी वाटले. आणि आज पहिल्यांदा मला माझ्या पुष्करची काळजी वाटली. काळजी. 4 दिवस असेच गेले. मालती परत पुष्करच्या कवितांवरून काही बोलली नाही. विसरली वाटतं. बायका पण अशाच असतात. एकदा अपसेट होतात आणि मग सगळं काही विसरून जातात. पण माझ्या डोक्यात तेच चालू होतं की पुष्करच्या कवितेतले सगळे मी एकसारखे कसे. का? कशामुळे? 5व्या दिवशी आमच्या ऑफिसात 13 जण आहेत. ते 13 जण स्वतःबद्दल बोलले. पण मी विचार करतोय की पुष्करच्या कविता त्याचे मी एकसारखे कसे का. आणि आमचे साहेबही त्या दिवशी बोलले. म्हणजे साहेब म्हणजे 13 मी. साहेबच 13वे होते म्हणून 13 मी. तर हे 13 मी स्वतःबद्दल बोलत होते आणि मी विचार करतोय की पुष्करच्या कवितेतले मी एकसारखे कसे. साहेब बोलतायत आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की गद्यात खूप मी असू शकतात. गद्यात खूप मी असू शकतात आणि पुष्कर पद्य करतोय तर त्याने पुष्कर गद्यात खूप मी असू शकतात हे पुष्करला जाऊन लगेच सांगायला हवं की पुष्कर गद्यात खूप मी असू शकतात. पण सांगण्यात मला एक अडचण वाटते.
काय ती पुष्कर बुद्धिमान आहे. आणि बुद्धिमान माणसाला दुसऱ्यानं काही सांगितलेलं नाही पटत. ठीक आहे, पुष्कर माझा मुलगा आहे, तो मला कधी उलटून बोललेला नाही. लहान आहे, 18चा आहे, पण तो बुद्धिमान आहे आणि याचा त्याला छोटासा का होईना गर्व असणारच. आणि मी साधा अकाउंटंट, बुद्धिमान नाही. मी त्याला बुद्धिमत्तेचं काही सांगायला गेलो तर फटदिशी म्हणेल बाबा कविता. बाबा तुम्हाला यातलं काय कळतं? बरोबर, मला यातलं काय कळतं. बरोबर. म्हणून मी 2 दिवस गप्प होतो. पुष्कर बुद्धिमान आहे, त्याचं त्याला शोधू दे. पुष्कर बुद्धिमान आहे, त्याचं त्याला शोधू दे. मी सांगायची काही गरज नाही. आणि या सगळ्यातून मी स्वतंत्र